तुमची मुलं मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड किती वेळ बघतात? त्याच्यावरती ती नक्की काय बघतात? आणि तुमचा स्क्रीनवरती किती वेळ जातो? त्याच्यावर तुम्ही काय बघता? आजकाल हे असे प्रश्न काउन्सिलिंगच्या केस हिस्ट्रीमध्ये मला विचारावे लागतात. त्याचा पुढच्या थेरपी सेशन्सवरती खूप परिणाम होतो. मुलांच्या बाबतीत, विशेषतः टीनेजर्सच्या बाबतीत स्क्रीन टाईम शेवटी व्हिडिओ गेम्सवर येऊन थांबतो. तुमची मुलंही खेळतात का व्हिडिओ गेम्स? आणि तुम्ही? आजकाल ऑनलाईन कार्ड गेम्सचं प्रमाणही वाढलंय. ते तुम्ही खेळता का? नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी, चाइल्ड आणि फॅमिली सायकोलॉजिस्ट. मनस्वास्थ्य या विषयावरच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ध्यानी मनीमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या ऑनलाईन गेमिंग आणि व्हिडिओ गेमिंगचा व्यवसाय जगभरामध्ये प्रचंड वेगाने वाढतोय. आणि तुम्हाला माहिती आहे का की आपला भारत हे या व्यवसायाचं सगळ्यात मोठं मार्केट आहे. काही महिन्यांपूर्वी एका वृत्तपत्राने एक सर्वे केला होता. त्याच्यातनं असं लक्षात आलं की आपल्या भारतामध्ये ज्यांना इंटरनेट सहज अवेलेबल आहे अशा 60% टीनेजर्सचं प्रमाण हे दिवसातनं 3 तासापेक्षा जास्त वेळ ते व्हिडिओ गेम्सवरती आणि सोशल मीडियावरती घालवतात. किशोर वयामध्ये मुलांच्या मेंदूमध्ये खूप वेगाने बदल होत असतात. त्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ मी पूर्वी केलेला आहे आणि त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. ह्या वयामध्ये मेंदूमध्ये वेगवेगळ्या न्यूरॉन्सची नव्याने जोडणी होत असते. निर्णय घेणं, समस्या सोडवणं, सारासार विचार करणं अशासारख्या क्लिष्ट कौशल्य ह्या वयामध्ये मुलं शिकत असतात. आणि ही कौशल्य आपल्याला व्हिडिओ गेम्समधनं शिकता येतात का? त्याच्यावरती पण अभ्यास झालेले आहेत. काही ठिकाणी असं म्हणलं जातं की काही प्रमाणात ही कौशल्य तुम्हाला व्हिडिओ गेम्समधून पण शिकता येतात. आता आपली मुलं हुशार असतात, त्यामुळे ती बरोबर त्यांच्या फायद्याचं लक्षात ठेवतात. आणि मग बरीचशी मुलं ही व्हिडिओ गेम्स आमच्यासाठी कसे उपयोगी आहे त्याचे दाखले पालकांना देत असतात. बऱ्याचदा पालक मला विचारतात की खरंच चांगले असतात का हो व्हिडिओ गेम्स? त्यातनं काही शिकता येतं का? खरं सांगायचं तर त्याच्याबद्दलचे अभ्यास झालेले आहेत आणि व्हिडिओ गेम्स थोड्या प्रमाणामध्ये ही लाईफ स्किल्स मुलांना शिकवू शकतात. पण त्याला खूप मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा काय आहेत हे समजण्याइतकी आपल्या मुलांचा मेंदूचा विकास या वयात झालेला नसतो. मगाशी म्हणलं तसं ऑनलाईन गेमिंग आणि व्हिडिओ गेमिंगचा व्यवसाय जगभरामध्ये अतिशय वेगाने वाढतोय. आणि ह्या ज्या गेमिंग कंपनीज आहेत त्यांना आपल्या मुलांच्या मेंदूच्या जडणघडणीशी, त्याच्या विकासाशी काहीही देणं घेणं नसतं. त्यांच्यासाठी जितक्या लहान वयापासून जितका जास्त वेळ, एनर्जी आणि पैसा त्यांच्यामध्ये लोक गुंतवतील तितका त्यांचा आर्थिक आलेख वाढणारा असतो. अशा वेळेला आर्थिक उलाढालींच्या या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी ते मार्केटमध्ये सतत काहीतरी नवीन अट्रॅक्टिव्ह गेमिंग फीचर्स आणत राहतात. आणि त्यांचा टीनेजर्स हा सगळ्यात मोठा कस्टमर बेस आहे. का माहिती आहे? कारण टीनेजर्सना अट्रॅक्ट करणं सोपं असतं आणि आपल्यासाठी चांगलं काय, वाईट काय हे ठरवण्याची प्रगल्भता टीनेजर्समध्ये अजून डेव्हलप झालेली नसते. गेमिंग इतकं अट्रॅक्टिव्ह का वाटत असेल? तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की अभ्यास, छंद याच्यामध्ये फारसं कॉन्सन्ट्रेशन न दाखवणारी मुलं गेममध्ये मात्र तासनतास व्यतीत करतात? असं का बरं होत असेल? याचं महत्त्वाचं कारण आहे गेमिंग करताना मेंदूमध्ये स्त्रवणारं डोपामाइन नावाचं हॉर्मोन. हे हॉर्मोन आपल्या मनाला एक्साइटमेंटची आणि मोटिवेशनची जाणीव करून देतं आणि त्याच्यामुळे ही जाणीव वारंवार व्हावी असं वाटत राहतं. गेम खेळताना जर एखादी बरोबर मूव्ह केली किंवा एखादी योग्य ॲक्शन घेतली तर त्याच्यानंतर भारंभार पॉईंट्स मिळतात, ॲडव्हान्स्ड फीचर्स मिळतात किंवा काही वेपन्स मिळत जातात आणि मग ते आपल्याला अजून हवं असं वाटत राहतं. काही वेळांनी की ही उत्तेजना मिळवण्यासाठी आपल्याला अजून ॲडव्हान्स गोष्टी कराव्या लागतात. गेमची पुढची लेवल क्रॅक करावी लागते किंवा काही पेड फीचर्स असतील तर ती विकत घ्यावी लागतात. आणि ही जी मानवी प्रवृत्ती आहे ना, याचा गेमिंग कंपनीज खूप चांगला उपयोग करून घेतात. गेम डिझाईन करताना याचा खूप सखोल विचार केलेला असतो. आणि मग कालांतराने गेमिंगचं सुद्धा दारू, सिगरेट, पॉर्न याच्यासारखं व्यसन लागू शकतं. गेमिंगमध्ये जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणाऱ्या लोकांच्या हे लक्षात येत नाही की कालांतराने ते गेम खेळत नसतात तर गेम त्यांना खेळवत असतो. तासनतास ऑनलाईन गेमिंग खेळणाऱ्या मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या दिसतात. आयसाईट वीक होणं, ओबिसिटी, लॅक ऑफ स्लीप हे परिणाम आपल्याला माहिती आहेत. शिवाय अशी जी मुलं आहेत त्यांच्या विचारक्षमतेवरती पण परिणाम होतो.
त्यांना रोजचं आयुष्य अतिशय कंटाळवाणं वाटायला लागतं. ती इमोशनली वीक होतात. कोणाशी कनेक्ट करणं, कोणाशी बोलणं हे पण त्यांच्या बाबतीत कमी व्हायला लागतं. आणि हे जे गेम्स आहेत ना, ते बऱ्याचदा त्याच्यामध्ये चेसिंग, बंदुका, तलवारी, एकमेकांना मारणं हे सगळं फीचर्स असतात. आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये आक्रमकता पण वाढत जाते. त्यांचा त्यांच्या विचारांवर आणि वागण्यावरती ताबाच राहत नाही. आणि अजून एक ऑनलाईन गेमिंगचा महत्त्वाचा तोटा म्हणजे काय माहिती आहे? तर सायबर क्राईम. बरीचशी टीनेजर्स सायबर क्राईममध्ये अडकताना दिसतात. आपल्या पालकांना न सांगता काही वेळेला आर्थिक व्यवहार करतात, काही वेळेला आपली खाजगी माहिती इंटरनेटवरती देतात. आणि या सगळ्याचा किती मोठा वाईट परिणाम होऊ शकतो हे समजण्या इतकी अक्कल मात्र त्यांच्यामध्ये नसतेच. व्हिडिओ गेमिंगचे परिणाम आपल्या मुलांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा जर इतके त्रासदायक आहेत तर त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. हे परिणाम टाळण्यासाठी पालक म्हणून, शिक्षक म्हणून आणि एकंदरच समाज म्हणून आपण काय करू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतर्क रहा. आपली मुलं इंटरनेटवर नक्की काय करतायत याचं ज्ञान आणि भान पालकांना असायला पाहिजे. त्याच्यासाठी पेरेंटल कंट्रोल्स किंवा डिजिटल वेलबिंग किंवा कंटेंट फिल्टर्स अशा प्रकारची फीचर्स तुम्ही वापरू शकता. याच्यासाठी तुमच्या टेक सॅव्ही मित्रांची मदत घ्या ना. मुलांच्या बाबतीत स्पष्ट संवाद ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. गेमिंगबद्दल, त्याचे फायदे काय, तोटे काय याच्याविषयी मुलांशी स्पष्टपणे आणि मोकळेपणाने बोलायला पाहिजे. असं सांगितलं की पालक म्हणतात सगळं सांगून झालंय पण काही उपयोग होत नाही. सांगून झालंय पण तुम्ही ऐकून घेतलंय का? गेमिंगबद्दल तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त तुमच्या टीनेजर्सना माहिती असणार आहे. आधी त्यांच्याकडनं ते समजून घ्या आणि मग त्याच्या बऱ्या वाईटाची चर्चा करा. गेमिंगचा आपल्या मुलांची काही कौशल्य विकसित करण्यासाठी चांगला उपयोग करून घेता येईल का? त्याच्यासाठी गेमची माहिती असायला पाहिजे. त्या गेमवरती किती वेळ घालवायचा याच्यावरती कंट्रोल असायला पाहिजे. आणि तो गेम खेळल्यानंतर त्याचं ॲनालिसिस होऊन त्याच्यातून काय शिकलो ते रोजच्या आयुष्यात कसं वापरता येईल याच्याबद्दल मुलांशी चर्चा करायला पाहिजे. हे माध्यम जर पूर्णपणे टाळता येणार नसेल तर ॲटलिस्ट त्याचा आपल्या फायद्यासाठी उपयोग तरी करून घेऊया. गेम खेळू नको, अभ्यास कर असं सारखं वारंवार मुलांना सांगितल्याने आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं. याच्या पलीकडे काहीही साध्य होत नाही. त्यापेक्षा मुलांना इंटरनेट, स्क्रीन, गेमिंग याच्या पलीकडच्या प्रत्यक्ष जगामधलं एक्सपोजर जर वारंवार देत राहिलं तर त्याचा फायदा होतो. ट्रेकिंग, प्रवास, कॅम्पिंग, घरातली कामं, बँकेचे व्यवहार, आर्थिक नियोजन अशा अनेक गोष्टींमधून मुलांना लाईफ स्किल्स शिकवता येतात. ऑनलाईन गेमिंगचे खूप भयानक परिणाम होऊ शकतात. गेमिंगमधून एका मुलांनी टोकाचं पाऊल उचललं ही बातमी तुम्ही काही महिन्यांपूर्वी पेपरमध्ये वाचली असेल. गोष्टी हाताबाहेर जाण्याच्या आधी काही लक्षणं आपण ओळखू शकतो का? अजिबात झोप न लागणं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, भूक न लागणं किंवा सारखी भूक लागणं किंवा आक्रमक होणं, गेम खेळायला नाही म्हणलं की खूप चिडचिड करणं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं अशी लक्षणं तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये दिसतात का? जर ती दिसत असतील तर आपण वेळीच सावध होऊया आणि त्याच्यासाठी प्रोफेशनल्सची मदत नक्की घेऊया. खेळ ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण या खेळाच्या माध्यमातून, ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून गेमिंग कंपनी जर आपल्या मुलांच्या मेंदूलाच खेळणं बनवत असतील तर आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे, नाही का? व्हिडिओ गेम्सचे काय परिणाम होतात, त्याच्यातले काय धोके आहेत आणि त्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगणारा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलांना योग्य मार्गदर्शन करू शकाल याची मला खात्री आहे. अशाच माहितीपूर्ण आणि उपयुक्त टिप्स देणाऱ्या व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.